धुळ्यात गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या 3 सोशल मीडिया अकाउंट धारकावर गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती। सोशल मीडियावर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या 3 जणांविरोधात धुळे पोलिसांनी कारवाई केली आहे। सायबर शाखेने केलेल्या तपासणीत असे आढळले की धुळे जिल्ह्यातील 3 सोशल मीडिया अकाउंटवरून काही गुन्हेगारांचे आणि गुन्हेगारी वृत्तीचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते। याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार संबंधित तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की सायबर ब्रांचने तांत्रिक माहितीच्या आधारे ही खाती चालवणाऱ्यांचा शोध घेतला। यानंतर 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यापैकी एक गुन्हा नरडाणा पोलीस ठाण्यात, दुसरा चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तर तिसरा देवपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। या तिन्ही आरोपींवर विविध कलमांनुसार कारवाई करण्यात येत आहे। पोलीस अधीक्षकांनी धुळ्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर किंवा बॅनरवर गुन्हेगारांचे किंवा गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। सायबर ब्रांच धुळे जिल्हा पोलीस यांना असे निदर्शनास आले होते की धुळे जिल्ह्यामध्ये 3 सोशल मीडिया अकाउंट्सवरून काही गुन्हेगारांचे व गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करत आहेत। याप्रमाणे संबंधित तिन्ही इस्मांनी व्हिडिओज देखील टाकलेले होते। त्या अनुषंगाने आपण सोशल मीडियाच्या टेक्निकल डाटा काढून ते नेमके कोणाचे अकाउंट्स आहेत याची माहिती घेऊन आपण 3 लोकांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये नरडाणामध्ये आरोपी आहेत जयप्रकाश संजय देसले, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये अवीस सय्यद शेख आणि देवपूर पोलीस स्टेशनचे परवेज इस्माईल पठाण या तिन्ही आरोपींवर आपण BNS कायदा 353/2 या कलमांतर्गत आपण कठोर असे गुन्हा दाखल केलेले आहे। सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करत आहोत की कोणत्याही प्रकारे कोणत्याही सोशल मीडियावर अथवा बॅनर्सवर गुन्हेगारांचे अथवा गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करू नये।